तर आता आपण पोचलो आहोत जेजुरीला. आता करमाईला आपण देवांना आंघोळ घालूया आणि मग पुढे जाऊया. आता वाजले आहेत 7:30 आणि 8 वाजेपर्यंत गाभाऱ्यातून दर्शन असतं, देव भेटवता येतात, त्यामुळे आपल्याला लवकर जायचे. आपण खरं जेजुरीचं दर्शन हे उद्या घेणार होतो, परंतु आपलं तुळजापूरचं दर्शन लवकर झाल्यामुळे आपण जेजुरीला वेळेत पोहोचलेलो आहोत. जेजुरीला पोहोचलो इथे आता. इथल्या इथेच करा पप्पा. आई देव केकला. हां देव केकला. माशी नाही आहे ना. ती चप्पल घालून जाऊ का? नको. केवढा मासा आहे. राईट मासा आहे. इकडे सारखं दिसला. चल. दिसला का? मरलेले ते. आई जिवंत आहे ते. आई झाले का ग? कोणीतरी मारलं. देवांची आंघोळ झाली आता. तिकडे मोठे मासे ते समोरच आहे जेजुरीचे. 2 किलोमीटर दाखवतोय ना इथून. उजेडात तो थोडा अंधार आला. त्या चेहऱ्याने दिसत आहे. फक्त जिजूचा थोडा चेहरा चेहरा झाकला गेलाय. नाही म्हणतो. हा ठीक आहे, हे इथे असं आलंय एवढं. उचललं ताई, उचललं. चला 5 पायऱ्या. आता वाजलेत 7:45 आणि 8 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर इथे ॲक्टिवा पण मिळते, ती गडावर नेता येते आणि तिथून फक्त 15 पायऱ्या चढाव्या लागतात. तर मयूर आणि साक्षी गाडीवर चालले, जेणेकरून आपल्याला लेट झालं तर त्यांचं दर्शन होईल आणि देवांची पण भेट होईल. तर चला आपण जाऊया. 15 मिनिटाच्या आत आम्हाला एवढा गड चढायचा आहे. इथपर्यंत गाडी आणता येते, इथून पुढे 15 पायऱ्या चढाव्या लागतात. हां, शिवांश पण चढून आला आहे एवढं. शिवांश दमला नाही? चप्पल असते ना. फायनली आपण वेळेत पोहोचलेलो आहोत. आता दर्शनाला जाऊया. नाही ते 9 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं, पण गाभाऱ्यातून 8 वाजेपर्यंतच दर्शन होतं. मंदिरात खूप गर्दी होती, परंतु आपलं दर्शन छान झालेलं आहे आणि देवांची भेटही करून दिली आहे त्यांनी. दर्शन झाले, प्रदक्षिणा मारूया.
इथे देवांचा आपण अभिषेक करूया. आता आपण इथे पूर्णाचा नैवेद्य दाखवत आहोत. तर हा नैवेद्य सुद्धा गुरुजी घेऊन आलेले आहेत. जेजुरीचं दर्शन झालं की जागरण गोंधळ असतो. आपला जागरण गोंधळ घरी आहे आणि इथे पण गोंधळ करतात. इथे तळी भंडारा केला जातो. इथे जागा आहे. नवीन संवत्सराची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने करतोय. आमचं नवीन संसार एक विचाराने सुखी ठेवा. जय मल्हार. भंडारा कोकणाच्या हातामध्ये मल्हार जगन्नाथ पक्षांचा तवा साक्षीचं नाव घ्यायला हट्ट कसं लावा. शंकराच्या पिंडीवर बेल वाद्य वाकून मयूररावांचं नाव घेतो. तुम्ही सगळ्यांचं नाव आज झुडूप नमस्कार करा. आता सगळा देवदेव झाला. लग्नात एक छोटासा देव हो बाळजी तू थोडं पुढे. अगदी वेळेवरती झालं ना. माझ्या जरी थांबत बसले असेल तर काय कशी पुरणपोळी नारळ फोडायचा ओटीचा दिलेला भूक लागली? सर्वांना प्रसाद वाटायचा. चपाती नाही पुरणपोळी. आधी करायची का मग? हो नैवेद्य गोड दाखवतो ना आपण. साधं लागतं. साधं लागतं. मग आपण दर्शन आता वाजलेत 11. आपलं देवदर्शन झालेलं आहे. म्हणजे आपलं तिन्ही ठिकाणी खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि आता आपलं जेवणही झालेलं आहे. तर आपण निघूया नाशिकला जायला. उद्या आहे आपल्याकडे जागरण गोंधळ. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.